हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज आषाढी एकादशी निमित्त हा मेकअप लुक तयार केला आहे. घरच्या घरी सोप्यात सोपा कमी प्रोडक्ट्स वापरून अगदी कमी वेळात हा मेकअप केलेला आहे. तुम्हीही असा सिंपल मेकअप करू शकता. छान नटून तयार होऊन आषाढी एकादशी साजरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. चला तर मग मेकअपला सुरुवात करूया. मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला आहे. तर इथे पहिली स्टेप मी करते ती आहे, मी वेट वाइप्सने चेहरा स्वच्छ पुसून घेणार आहे. चेहरा क्लीन करून घेणार आहे. चेहरा धुतल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यांखाली लायनर व काजळचा काळेपणा कधी कधी राहून जातो, म्हणून मी चेहरा धुतल्यानंतर परत वेट वाइप्सचा वापर करते. चेहरा क्लीन करून झाल्यानंतर मी इथे प्लमचं रोज वॉटर टोनर चेहऱ्याला स्प्रे करून घेत आहे. टोनर लावल्याने काय होतं तर आपली स्किन हायड्रेटिंग राहते, पोर्स मिनिमाइज होतात व स्किन टायटनिंगसाठी मदत होते. टोनर स्प्रे करून छान त्याला ड्राय करून घ्यायचं आहे. टोनर आपल्या फेसवर चोळायचं नाही आहे, ते फक्त स्प्रे करून आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मी इथे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावलं आहे. मॉइश्चरायझरने आपल्या स्किनला मॉइश्चर मिळतं आणि स्किन सॉफ्ट होते. मॉइश्चरायझरचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून रेकॉर्डच झाला नाही, म्हणून ती क्लिप स्किप झाली आहे. तुम्ही जरूर मॉइश्चरायझरचा वापर करा. नेक्स्ट मी इथे फेसेस कॅनडाचं प्रायमर यूज करते आहे. प्रायमरने चेहऱ्यावरील पोर्स मिनिमाइज होतात, फाईन लाईन्स क्रिएट होत नाहीत, त्यामुळे मेकअप इव्हनली ब्लेंड व्हायला मदत मिळते, म्हणून प्रायमरचा वापर जरूर करा. त्यानंतर मी इथे कन्सिलरचा वापर करते आहे. माझ्याकडे हे रिकोडचं कन्सिलर पॅलेट आहे. मी ऑरेंज कलर करेक्टरने फक्त डार्क सर्कल हाईड करणार आहे, बिकॉज माझ्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स वगैरे नाही आहेत जास्त. तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट असतील, टॅनिंग असेल, तर तेही तुम्ही कन्सिलरने हाईड करू शकता. कन्सिलर छान इव्हनली ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने किंवा कन्सिलर ब्रशने छान कन्सिलिंग करून घ्यायचं आहे, छान ब्लेंड करायचं आहे. कन्सिलिंग झाल्यानंतर नेक्स्ट मी इथे मेबेलिनचा सुपर स्टे फाउंडेशन यूज करते आहे. त्याचा शेड आहे पोर्सलिन. मी या फाउंडेशनचे फक्त 2 ड्रॉप घेतले आहेत. माझी फेअर स्किन टोन आहे, ही शेड माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होते. त्याचबरोबर फेसला छान ग्लो यावा व आपला मेकअप छान डुई आणि शायनी दिसण्यासाठी मी त्यामध्ये हे स्विस ब्युटीचं पर्ल इल्युमिनेटर लिक्विड हायलायटर घेतलं आहे. त्याचा 1 ड्रॉप मी फाउंडेशनमध्ये मिक्स करणार आहे. याने आपला फेस डुई आणि ग्लॉसी दिसेल. हे पूर्णपणे आपल्याला फेसवर लावून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगसाठी मी इथे फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रशचा वापर केला आहे. तुम्ही हाताने किंवा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकता. हे पूर्णपणे आपल्याला मानेला, कानांवर सगळीकडे इव्हनली लावून घ्यायचं आहे. याने तुमचा फेस आणि मान वेगळी दिसणार नाही, इव्हन टोन होईल. मेकअप करताना नेहमी ब्लेंडिंगवर जास्त भर द्यायचा आहे. ब्लेंडिंग महत्त्वाची असते. ब्लेंडिंग जर व्यवस्थित केली तर तुमचा मेकअप बेस पक्का होतो आणि मेकअप बेस जागचा हलत नाही. नेक्स्ट मी चेहऱ्यावरील हायलायटेड पार्ट्सला हायलाईट करण्यासाठी मी हे फॉरेवर 52चं लिक्विड कन्सिलर घेतलं आहे. ते मी फक्त हायलायटेड पार्ट्सवर लावणार आहे व तिथेच ब्लेंड करणार आहे. हे सुद्धा व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे. फाउंडेशन अँड कन्सिलरच्या वेगवेगळ्या लाईन्स नाही दिसल्या पाहिजेत, त्यामुळे कन्सिलर प्रॉपरली ब्लेंड करून घ्या. मी हे कन्सिलर ब्रशच्या मदतीने ब्लेंड करते. तुम्ही ब्लेंडरनेही ब्लेंड करू शकता. तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही वापरा. ब्लेंडिंग जर अनइव्हन असेल तर तुमचा चेहरा पॅची दिसेल, म्हणून व्यवस्थित ब्लेंड करा. कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे हे रिकोडचं क्रीम ब्लशर यूज करते आहे. ही काइंड ऑफ पीची शेड आहे. क्रीम ब्लशर किंवा लिक्विड ब्लश लावल्याने पावडर ब्लश जास्त वेळ लॉंग लास्ट करतं, त्यामुळे मी हे क्रीम ब्लश यूज करते आहे. आणि हे मी छान ब्रशच्या मदतीने छान ब्लेंड करून घेणार आहे. हे ब्लशर आपल्याला नोज पॉईंट, चीक बोन्स आणि चिनला लावून छान ब्लेंड करायचं आहे. क्रीम ब्लश लावल्याने मेकअप आणखीन एन्हान्स होतो. त्यानंतर मी इथे क्रायलॉनची लूज पावडर घेतलेली आहे. ही क्रायलॉनची लूज पावडर मॅट पावडर आहे, त्यामुळे ती आपल्या चेहऱ्यावर छान असा मॅट लुक देते. आपण हे जे लिक्विड किंवा क्रीम प्रोडक्ट्स लावले आहेत ते सेट करण्यासाठी लगेच पावडरने लॉक करून घ्यायचं आहे. पावडरने जर आपण लगेच बेस आपला सेट नाही केला तर आपल्या डोळ्यांखाली रिंकल्स येतील व चेहऱ्यावर फाईन लाईन्स क्रिएट होतील. क्रायलॉनची ही लूज पावडर चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल करते व चेहऱ्याला पूर्णपणे मॅट लुक देते.
चेहऱ्याला पूर्ण पावडर लावून झाल्यानंतर आपल्याला ही पावडर मानेला आणि कानांना सुद्धा पूर्णपणे लावून घ्यायची आहे. नेक्स्ट मी इथे पावडर ब्लश घेतलंय. हे कलर इसेन्सचं पावडर ब्लश आहे. हा माझ्याकडे छोटा ब्लशर ब्रश आहे, त्याने मी हे ब्लश लावतीये. पावडर ब्लश नेहमी ब्रशने लावायचं. तुम्ही जर हाताने ब्लश लावलं तर ते अनइवन लावलं जाईल व ब्लेंड होणार नाही. हे सुद्धा छान चिक्सला, नोजला आणि चिनला लावून घ्यायचं आहे. ब्लशर नंतर नेक्स्ट आता मी इथे स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल यूज करतीये. ही पेन्सिल ग्रे शेडमध्ये आहे. माझे आयब्रो खूप थिक आणि डार्क असल्यामुळे मी फक्त इथे विरळ आयब्रो आहेत फक्त तिथेच यूज करणार आहे. हलक्या हाताने यूज करणार आहे आणि आयब्रो ब्रशने आयब्रोजला व्यवस्थित कोम्बसुद्धा करणार आहे. आयब्रो कोम्ब जरूर करा. त्याने काय होईल तर तुमचे पेन्सिलने ज्या लाईन्स क्रिएट झाल्या असतील तर त्या ब्लेंड होतील आणि तुमच्या आयब्रोज नॅचरल वाटतील. आयब्रोज सेट करून झाल्यानंतर मी इथे रेनेचं ब्लॅक कोल काजळ यूज करते. हे काजळ वॉटरप्रूफ आहे. खूप छान काजळ आहे, माझं फेवरेट आहे. हे काजळ मी लोअर लाईन अँड अप्पर लाईनला सुद्धा लावते, त्यामुळे आपले डोळे अजून छान उठावदार दिसतील. काजळ लावल्यानंतर मी हे लायनर लावते. हे एक लोकल स्टोअरमधून घेतलेलं एक लोकल ब्रँड लायनर आहे. मेरी जोके असं नाव आहे ह्या लायनरचं. खूप सुंदर लायनर आहे. हे आईस मॅट लायनर आहे. त्याचा ब्रश लॉंग आणि पातळ आहे, त्याने आयलायनर खूप छान लावता येतो. मी इथे थोडं विंग लायनर क्रिएट केलं आहे. नॉर्मल लायनर कसं लावायचं किंवा विंग लायनर कोणत्या पद्धतीने लावायचं तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मी नक्कीच एकदा घेऊन येईल. छान लायनर लावून झाल्यानंतर नेक्स्ट मी हे इनसाइडचं क्रीम हायलायटर यूज करते. खूप सुंदर शायनी अँड पिगमेंटेड हायलायटर आहे. हायलायटर लावताना सुद्धा तुम्ही हायलायटर हे नोजवर लावायचं आहे, फोरहेडला, चीकबोन्सवर आणि चिनला लावायचं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं. नॅचरल आणि शायनी लुक येण्यासाठी हायलायटर खूप चांगल्या पद्धतीने ब्लेंड करा. प्रॉपर ब्लेंड झालं पाहिजे हायलायटर, तेव्हाच तुमचा मेकअप इव्हन दिसेल, शायनी दिसेल आणि ग्लॉसी दिसेल. क्रीम हायलायटर असल्यामुळे मी हे हातानेच लावते. तुम्ही ब्रशने किंवा ब्लेंडरने लावू शकता, बट मला हाताने इझी. तुम्ही बघू शकता किती पिगमेंटेड हायलायटर आहे. लगेच फेसला किती ग्लो आला, फेसवर शाईन आली. नेक्स्ट मी आता आयशॅडो लावत आहे, कारण की मी आयशॅडो लावायला विसरलेली. सो मी हे आत्ता आयशॅडो लावते. हे माझ्याकडे ब्युटी ग्लेसचा आयशॅडो पॅलेट आहे. त्यातून मी पिंक कलर घेतला आहे. मी एकदम लाईट आयशॅडो अप्लाय केला आहे. त्यानंतर मी ही स्विस ब्युटीची लिप लायनर पेन्सिल घेतली आहे. ही काइंड ऑफ ब्राऊन कलरमध्ये आहे. ही मी हाफ ऑफ लिप्समध्ये फिल करते, म्हणजे लिपस्टिकचा एक छान शेड क्रिएट होईल. लिप्सचे कॉर्नर छान फील करून घ्यायचे आहेत. मी वापरलेल्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट मी इथे ही शुगरची लिपस्टिक यूज करते. ती थोडी रेड अँड ऑरेंज कॉम्बिनेशनमध्ये आहे. मला ती थोडी एक टोन ब्राउनिश शेडमध्ये हवी आहे, कारण साडीचा कलर हा रेड अँड ब्लू कलरमध्ये आहे. सो पूर्ण लुक हा रेड रेड होऊन जाईल, म्हणून मला लिपस्टिकचा शेड थोडासा ब्राउनिश हवा आहे. म्हणून मी लिप लायनर लिप्समध्ये फिल केली. असं केल्याने लिपस्टिकचा शेड थोडासा ब्राउनिश होईल. मी ही लिपस्टिक ब्रशने अप्लाय करते. लिपस्टिक लावल्यानंतर आता आपला पूर्ण मेकअप कंप्लीट झाला आहे. या मेकअपला सेट करण्यासाठी किंवा फिक्स करण्यासाठी मी इथे फेसेस कॅनडाचा मेकअप फिक्सर यूज करते. मेकअप फिक्सरने मेकअप सेट होतो व तो लॉंग लास्टिंग स्टे करतो. त्यामुळे फिक्सर किंवा सेटिंग स्प्रे नक्की यूज करा. मेकअप आता पूर्णपणे डन झाला आहे. आता मी ज्वेलरी घालून घेते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. मी सिंपल आणि सुंदर अशी मोत्याची ज्वेलरी घातली आहे आणि हेअरस्टाईलसुद्धा मी सिंपल केली आहे, अगदी साधी हेअरस्टाईल केली आहे. अशा प्रकारे माझा लुक कंप्लीट झाला आहे. हा आहे माझा फायनल लुक. सो कसा वाटला माझा लुक? खूप कमी वेळात मी कमी प्रोडक्ट्स वापरून आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला हा मी लुक क्रिएट करून दाखवला आहे. तुम्ही सुद्धा उद्या आषाढी एकादशीला हा लुक क्रिएट करा आणि तुम्ही बघू शकता बेस किती पक्का झालाय, अजिबात निघत नाहीये, हाताला सुद्धा लागत नाहीये. हा पूर्णपणे वॉटरप्रूफ मेकअप आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.